हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या या पहिल्याच दीक्षांत समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले भारताचे माननीय उपराष्ट्रपती आदरणीय श्री सी.पी. राधाकृष्णनजी, आपले राज्यपाल आदरणीय जिष्णुदेव वर्माजी, आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, आपले कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाजी, मुख्य सचिव राजेश अग्रवालजी, अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती मनीषा वर्मा, आपल्या या विद्यापीठाच्या पहिल्याच कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर, या ठिकाणी सर्व अकॅडमिक काउन्सिलचे मेंबर्स, विद्यापीठाच्या परिवारातील सर्व परिवारजन, विशेषत्वाने ज्यांचा दीक्षांत समारोह होतोय असे सर्व स्नातक पदवीधर, त्यांचे सर्व परिवारजन आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारोहाला या ठिकाणी मी उपस्थित आहे। आणि मंगलजींनी सांगितलं त्याप्रमाणे ही गौरवाची गोष्ट आहे की या पहिल्याच समारोहाला माननीय उपराष्ट्रपती महोदय हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत। यावरूनच या विद्यापीठाचं महत्त्व किती आहे हे आपण सगळे लक्षात घेऊ शकतो। खरं तर आपल्या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 2014 मध्येच कौशल्याचं महत्त्व ओळखलं आणि पहिल्यांदा देशामध्ये कौशल्य विकास विभाग अशा प्रकारचं एक नवीन मंत्रालय सुरू केलं आणि त्यातनं स्किल इंडिया अशा पद्धतीची एक मूवमेंट उभी केली। आणि त्याचसोबत महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की ज्याने लगेच महाराष्ट्रामध्ये स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सुरू केलं आणि स्किल इंडियाशी अलाइंड अशा पद्धतीचं कार्य आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केलं। मुळातच माननीय प्रधानमंत्री मोदयांनी हे ओळखलं की आपली डेमोग्राफी जी अत्यंत युथफुल आहे आणि 2020 साली जगातला सर्वाधिक युथफुल पॉप्युलेशन असलेला देश हा भारत होणार आहे हे लक्षात घेऊन त्यांनी या संपूर्ण स्किल इंडियाची रचना केली। कारण त्यांना हे माहिती होतं की अ डेमोग्राफी विथ स्किल इज डेमोग्राफिक डिव्हिडंड, बट डेमोग्राफी and youthful demography without skill is a demographic disaster. आणि म्हणून अतिशय योग्य वेळी हे इंटरव्हेन्शन झालं आणि त्यातनं देशामध्ये कौशल्य विकासावर प्रचंड मोठा भर आपण दिला। आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राने वेगवेगळ्या प्रकारचे इनिशिएटिव्स घेतले आणि त्यात हे विद्यापीठ आपण तयार केलं। आणि मला अतिशय आनंद आहे की आपल्या कुलगुरूंच्या नेतृत्वामध्ये आणि सगळ्या अकॅडमिक काउन्सिल आणि सगळ्या आमच्या विद्यापीठ परिवाराच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं या विद्यापीठाने आपला कारभार चालवला आणि आज पहिला दीक्षांत समारोह होतोय ही खरोखर मला असं वाटतं अतिशय आनंदाची गोष्ट आहे। मगाशी जसं कुलगुरूंनी सांगितलं की अनेक
चांगले उपक्रम या ठिकाणी विद्यापीठाच्या माध्यमातून घेण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन्स असतील, हॅकॅथॉन्स असतील, वेगवेगळ्या प्रकारे कोलॅबरेशन्स असतील आणि विशेषतः एक महत्त्वाचा इनिशिएटिव्ह जो मायक्रोसॉफ्टच्या सोबत 10,000 महिलांना AI ट्रेनिंग देणं हा एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम या विद्यापीठाने पार पाडला. आणि मला असं वाटतं की बदलत्या जगाचा महत्त्व लक्षात घेऊन, त्यामध्ये तंत्रज्ञानासोबत AIचं महत्त्व लक्षात घेऊन पहिलं पाऊल हे या विद्यापीठाने टाकलं. त्याबद्दल खरं म्हणजे मी विद्यापीठाचं अतिशय मनापासून अभिनंदन देखील करतो. आणि आज या ठिकाणी इंजिनिअरिंग, सायन्स आणि कॉमर्स अशा विविध स्ट्रीममधले जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांना डिग्री कन्फर झालेली आहे. आणि निश्चितच भारतासारख्या देशामध्ये ज्यावेळी आपली अर्थव्यवस्था अतिशय गतिशीलतेनं वाढते आणि विशेषतः चौथ्या जगातल्या सर्वाधिक मोठ्या अर्थव्यवस्थेकडनं तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे जगातल्या आपण भरारी घेतोय, अशा या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेची गती टिकवण्याकरता, ती वाढवण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन हेच अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण कदाचित गेल्या शतकामध्ये किंवा याही शतकाच्या सुरुवातीला कॅपिटल हे अधिक महत्त्वाचं होतं आणि सर्व प्रकारचे उद्योग, इन्व्हेस्टमेंट हे कॅपिटलवर आधारित इकोसिस्टीम तयार करत होते. पण आता त्याहीपेक्षा महत्त्वाचं ह्युमन कॅपिटल झालं आहे, मानव संसाधन झालं आहे. आणि आता जगातले जे काही गुंतवणूकदार आहेत, ज्या काही गुंतवणुकीचे ओघ आहेत, हे कुठे जाणार याचं डिसिजन मानव संसाधन कुठे उपलब्ध आहे याच्या आधारावर घेतलं जातं. आणि म्हणूनच आज कौशल्य अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. आणि ज्या ठिकाणी कौशल्य आहे, ज्या ठिकाणी चांगला ह्युमन रिसोर्स आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येताना देखील आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रासारखं राज्य जे आज फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात येणाऱ्या एकूण FDI पैकी 31% इन्व्हेस्टमेंट ही आपल्या महाराष्ट्रामध्ये येते. मोठ्या प्रमाणात देशाचं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. आज देशाच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सर्वाधिक कॉन्ट्रीब्युशन देणारा महाराष्ट्र आहे. देशाचं स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये स्टार्टअप कॅपिटल महाराष्ट्र आहे. आणि त्यासोबत देशातले सर्वाधिक युनिकॉर्न्स आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. फिनटेकमध्ये महाराष्ट्र लीडर आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्राने ही जी भरारी घेतलेली आहे आणि आपण बघितलं असेल नुकतंच डावोसमध्ये जवळपास 30 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचे करार आपण केलेले आहेत. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला अशाच पद्धतीनं पुढे न्यायच्या असतील तर यात सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य प्रशिक्षित अशा प्रकारचं ह्युमन रिसोर्स हा महाराष्ट्रामध्ये तयार करणं गरजेचं आहे. मी परवा ज्यावेळेस महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला त्यावेळी देखील सांगितलं की महाराष्ट्र जर वेगळं राष्ट्र असतं, हॅड इट बीन अ सेपरेट कंट्री, महाराष्ट्र वुड हॅव बीन वर्ल्ड्स 30th बिगेस्ट इकॉनॉमी. जगातली 30वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्र राहिला असता. आणि ज्या गतीनं महाराष्ट्र आज प्रगती करतोय, in next 2 years we will surpass the economy of UAE and Singapore. त्यामुळे इतक्या गतीनं आपण ज्यावेळी या ठिकाणी प्रगती करतोय त्यावेळी कौशल्य हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणूनच मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या कौशल्य विकास विद्यापीठाने अतिशय चांगली गती घेतलेली आहे. आणि याच्याकडे आपण एक प्रकारे हबच्या रूपानं पाहतो आणि यातनं विविध संस्थांना आणि विविध इन्स्टिट्यूशन्सला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन व्हावं असा आपला प्रयत्न आहे. आज आपण पाहतो की विशेषतः AI मुळे जॉब मार्केट अतिशय वेगानं चेंज होत आहे. आणि आमची जी पारंपरिक पद्धती आहे त्या पद्धतीनं आम्ही ज्या प्रकारचे बदल
आमच्या संपूर्ण जॉब मार्केटकरता लोकांना ट्रेन करण्याकरता करायचो, किंवा आमच्या पारंपरिक विद्यापीठांमध्ये ज्या प्रकारे कोर्सेस तयार करणं किंवा त्याच्या संदर्भातले निर्णय घेणं याकरता जो काही काळ लागतो, आता तो काळ आपली आताची इकोसिस्टीम अफोर्ड करू शकत नाही. त्यामुळे आता आमच्या विद्यापीठांना अतिशय फ्लेक्झिबल व्हावं लागेल आणि जॉब मार्केटचा विचार करून त्याला सुटेबल अशा प्रकारचा ह्युमन रिसोर्स हा अत्यंत वेगाने तयार करावा लागेल. आता कुठलंही विद्यापीठ, ते पारंपरिक विद्यापीठ असो, ते कौशल्य विद्यापीठ असो, ते कुठलं अगदी एखाद्या गोष्टीला डेडिकेटेड विद्यापीठ असो, कुठलंच विद्यापीठ हे जॉब मार्केटपेक्षा वेगळं राहू शकत नाही, ते सायलोमध्ये काम करू शकत नाही. आता इंडस्ट्रीसोबत, बिझनेससोबत, कॉमर्ससोबत विद्यापीठांना काम करावं लागेल आणि अगदी डे टू डे बेसिसवर जॉब मार्केट जे बदलत आहे त्याला आपण कसं अकोमोडेट करू शकू आणि त्याच्याकरता ह्युमन रिसोर्स आपण कसा ट्रेन करू शकू याचा विचार हा विद्यापीठांना करावा लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आता AI लिव्हिंग लॅब हा जो एक कॉन्सेप्ट आपण आणलेला आहे, अतिशय उत्तम कॉन्सेप्ट आहे की ज्याच्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात रिअल वर्ल्डमधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याकरता हँड्स ऑन ट्रेनिंग हे आपल्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे कोलॅबरेशन्स आपण केलेले आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की आता ज्या काही नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, विशेषतः फ्रंटियर टेक्नॉलॉजीज असतील, वेगवेगळ्या प्रकारे AI मुळे जे काही एक या ठिकाणी वादळ आलेलं आहे, या वादळाचा समावेश देखील आपल्या संपूर्ण व्यवस्थेत होईल आणि त्या वादळाचा सामना करत त्याला अनुरूप अशा प्रकारचा ह्युमन रिसोर्स हा तयार करण्याचं काम आपण निश्चितपणे करू, हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या या विद्यापीठाला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. जे विद्यार्थी आज या ठिकाणी स्नातक होत आहेत, जे डिग्री प्राप्त करतायत, त्यांना त्यांच्या भावी आयुष्याकरता खूप शुभेच्छा देतो. मला असं वाटतं की भारताची जी प्रगती आहे त्या प्रगतीमध्ये एक वाटेकरी होण्याची संधी आज आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे. या ग्रोथ जर्नीचे पार्ट आपण आजपासून होणार आहात. त्यामुळे निश्चितपणे आपल्या स्वतःच्या आणि परिवाराच्या उन्नतीसोबत समाजाचं आणि देशाचं देखील आपण काय त्यांना तिथे योगदान करू शकतो हा विचार आपण सर्वांनी मनात ठेवावा, अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि या पहिल्या पदवीदान समारंभामध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.